मित्रांनो, कोकण किनारपट्टी आणि नाशिक, पुणे, कोल्हापूरपर्यंतच्या पट्ट्यात अनेक भागात यंदाच्या मान्सूनमध्ये सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झालाय. विदर्भात जूनमध्ये पाऊस कमी होता, पण जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात अनेक भागात पावसानं त्याची सरासरी पूर्ण केली आहे. मराठवाड्यात मात्र अजूनही अनेक भागात पावसाबाबत चिंता आहे. इतकंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस कमी झालाय. म्हणजे एकाच वेळी काही भागात जास्त पावसाचं आणि काही ठिकाणी अपुऱ्या पावसाचं संकट किंवा धोका महाराष्ट्रात आहे. हा दुहेरी धोका पुढच्या काळात वाढणार की दूर होणार, म्हणजे अपुरा पाऊस असलेल्या भागात चांगला पाऊस होईल का आणि जास्त पाऊस झालेल्या भागात पावसाला खंड किंवा ब्रेक मिळेल का, याचंच उत्तर भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजाच्या आधारे आपण देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खऱ्यान भारी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रात काही भागात कमी पावसामुळे चिंता असली तरी जास्त पाऊस झालेल्या भागामुळे महाराष्ट्रातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ही एक समाधानाची बाब आहे. म्हणून कुठं किती पाऊस झालाय आणि कोणत्या विभागात धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झालाय याचंही उत्तर आपण आज देणार आहोत. नेहमीप्रमाणे पावसाच्या अंदाजासाठी आपण हवामान विभागाच्या नकाशांचाही आधार घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाच्या असमान वितरणाचा धोका अजूनही कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भातही यंदा संपूर्ण जूनमध्ये पाऊस अत्यंत कमी होता. मागच्या व्हिडिओत आपण त्याचं कारण सविस्तरपणे स्पष्ट केलं. ढोबळपणे सांगायचं झाल्यास अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनच्या दोन शाखांच्या माध्यमातून येणाऱ्या बाष्पामुळे आपल्याकडं पाऊस होतो. पण जूनमध्ये बंगालच्या उपसागरातील शाखा महाराष्ट्रासाठी फारशी प्रभावी ठरली नाही. त्यामुळं प्रामुख्याने विदर्भात पाऊस कमी होता. पण जुलैला ही शाखा सक्रिय झाल्यानं पूर्व विदर्भात पाऊस झाला. पण अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातल्या दोन्ही शाखांचा महाराष्ट्रातल्या बरोबर मधल्या भागात म्हणजे मराठवाड्यापर्यंत प्रभाव पोहोचला नाही. त्यामुळं या भागात सर्व जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. बीड, जालना, हिंगोली, परभणी आणि लातूर या भागात पाऊस अत्यंत कमी आहे. 16 जुलैच्या आकडेवारीनुसार एकूण मराठवाड्यात सरासरीपेक्षा 44% कमी पाऊस झालाय. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 23% जास्त पाऊस झालाय. पण याही भागात सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस कमी आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 18% जास्त पाऊस झाला असला तरी अमरावती आणि अकोल्यात पाऊस काहीसा कमी आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात मुंबई परिसर वगळता सर्वच भागात सरासरी पुढं पाऊस झालाय. मित्रांनो, मराठवाड्यासह पाऊस कमी असलेल्या महाराष्ट्राच्या इतर भागात जुलैच्या शेवटच्या टप्प्यात किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला तरी चांगला पाऊस होईल का आणि जास्त पाऊस झालेल्या भागात पावसाला ब्रेक कधी मिळेल हे आपण आता पाहू. सतत पाऊस असलेल्या भागात मान्सूनमध्ये ब्रेक किंवा खंडही आवश्यक असतो. कारण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेल्या काही भागात शेतीचं नुकसानही होत आहे. पिकांच्या वाढीसाठी पावसाचा खंड उपयुक्त असतो. ढगाळ वातावरण दूर होऊन थोडं ऊनही पडावं लागतं. त्यातून पावसाळ्यात नैसर्गिक संतुलन साधलं जातं. दुसरं म्हणजे पुराचा धोका टाळण्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं शक्य होतं. जलसंपदा विभागाच्या 16 जुलैच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सर्व धरणात मिळून 60% पाणीसाठा जमा झालाय. समाधानाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दुप्पट आहे. पुणे आणि कोकण विभागात सर्वाधिक 70 ते 77% पाणीसाठा जमा झालाय. मराठवाड्यात पाऊस कमी आहे, पण उत्तर महाराष्ट्रातल्या जोरदार पावसामुळं मराठवाड्यातलं प्रमुख धरण असलेल्या जायकवाडी प्रकल्पात 75%हून जास्त पाणी जमा झाले. ही एक समाधानाची बाब आहे. पण पुढच्या काळातला पाऊस आणि ब्रेक समजून घेण्यासाठी आपण हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजाच्या एक्सटेंडेड मॉडेलचे नकाशे पाहू. मित्रांनो, या नकाशामध्ये हिरवा रंग गडद होत जाणाऱ्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय. हे नकाशे आणि GFF मॉडेलच्या काही नकाशांचा आधार घेऊन सुरुवातीला आपण 17 ते 24 जुलै या कालावधीतल्या पावसाचा अंदाज मांडू. या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे.
किनारपट्टीच्या उत्तर भागात काही ठिकाणी मात्र पावसाचा ब्रेकही असेल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूर या घाट विभागात पाऊस असेल. सोलापूर, सांगली, अहिल्यानगरच्या तुरळक भागातच पावसाचा अंदाज आहे. पण या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बहुतांश वेळेला पावसाचा ब्रेक राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात आणि जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात काही प्रमाणात पाऊस असेल. पण याही विभागात या कालावधीत बहुतांश वेळेला पावसाचा ब्रेक असेल. विदर्भाकडे पाहिल्यास प्रामुख्यानं पूर्व विदर्भात पाऊस असेल. नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोलीत पाऊस असणार आहे. मराठवाड्याचा अंदाज पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होईल. बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पण मराठवाड्यात पुढच्या टप्प्यात म्हणजे 24 ते 31 जुलै या कालावधीत अनेक भागात पाऊस होऊ शकतो. या काळात मराठवाड्यातील पावसाची सरासरी काही प्रमाणात भरून निघू शकते. विदर्भातही या टप्प्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे कोकणात 24 जुलैनंतर सर्वत्र पुन्हा पावसाचा जोर वाढेल. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. पण त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. तोवर महाराष्ट्रात सर्वत्र उपयुक्त पाऊस हो हीच प्रार्थना. धन्यवाद.